त्याला एवढे मार्क्स पडले, तुला एवढे कमी पडले. एक तर पालकांनी आपल्या पाल्याला दुसऱ्या कुठल्या स्टुडंट सोबत कम्पेअर केलं नाही पाहिजे. आपल्या सगळ्यांना जवळपास सारखी बुद्धिमत्ता दिलेली आहे. मग प्रश्न असा येतो की हा एवढा मोठा फरक किंवा तफावत मार्क्स मध्ये का असावी. एक विद्यार्थिनीला 95% मार्क्स मिळत आहेत आणि त्याच वर्गात एक दुसरा विद्यार्थी बसलेला आहे, त्याचा संघर्ष फक्त 35% करता चाललेला आहे. हा जो विद्यार्थी आहे त्याची स्मरणशक्ती कमी आहे आणि हा मुद्दा मला खोडून काढायचा असतो नेहमी. आजही काढायला आवडेल की मुलांचा अभ्यासामधला इंटरेस्ट वाढवायला आम्हाला मदत करायची. इंटरेस्ट वाढला की फोकस वाढेल आणि एक्झाम मधला परफॉर्मन्स पण वाढेल. तर मी एक इंटरनॅशनल मेमरी ऍथलीट आणि मेमरी कोच आहे. सिंगापूरमध्ये आहोत आम्ही, इंडियन मेमरी टीम, आणि हातामध्ये इंडियन फ्लॅग आहे. समोर 29 देशांचे स्पर्धक बसले. जर्मनी बेस्ड कॉम्पिटिशन मध्ये मी पार्टिसिपेट केलं होतं. आणि तुम्ही एक गेस करू शकता मॅडम की किती नंबर लक्षात ठेवले असतील. जास्तीत जास्त 100. या स्पर्धेमध्ये मी पायचे पहिले 6500 अंक लक्षात ठेवले होते. बट जर एखाद्या व्यक्तीला 10 अंकी मोबाईल नंबर लक्षात राहत नसेल तर त्या व्यक्तीकडनं मी पायचे हजारो नंबर लक्षात ठेवून घेऊ शकतो. मी एका कोल्हापूरच्या छोट्याशा खेडेगावातला विद्यार्थी आहे. परिस्थिती तुमच्या आड येऊ शकते का, हा विषयाशी मी तितकासा सहमत नाही. जिद्द असेल काही ते करून दाखवण्याची तर मार्ग तुम्हाला मिळत जातात आणि तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकता. ध्येय ठरवताना भान ठेवा, पण एकदा ध्येय ठरलं की मग बेभान होऊन काम करा.